नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मी नाशिकला आलेली आहे माहेरी आणि खूप सुंदर वातावरण तयार झालेलं आहे इकडे. असं वाटते की खूप मोठा पाऊस येणार आहे, कारण खूपच आभाळ आलेला आहे आणि थंड वाराही सुटलेला आहे, एकदम थंडगार. तर असं वाटते भरपूर पाऊस येणार आहे. तुम्ही बघू शकता आकाश वगैरे पूर्ण काळं पडलेले, ढग जमा झालेले आहेत. खूप मस्त वातावरण तयार झालेले आहे आणि एकदम फ्रेश वाटतंय. आपल्या मुंबईच्या गरमीतून एकदम रिलीफ मिळाल्यासारखं वाटतंय इकडे आल्यानंतर. ढगांचा गडगडाट व्हायला सुरुवात झाली होती, विजाही चमकायला सुरुवात झाल्या होत्या आणि थोड्याच वेळात पाऊस येणार असं वाटत असतानाच हळूहळू पावसाच्या सरी सुरुवात झाल्या आणि एकदम थंडगार वारा यायला सुरुवात झाली. खूप छान. मे महिन्यामध्ये गावी आल्यानंतर आणि जर असा सुंदर आपल्याला पाऊस मिळाला तर इतकं भारी वाटतं ना. आणि त्यात आपल्या मुंबईच्या लोकांना तर खूपच उकाड्याचा कंटाळा आलेला असतो. अशा वेळेला काहीतरी टेस्टी यमी खावंसं वाटतं. तर माझी बहीण जी आहे ना, ती एकदम मस्त बिर्याणी बनवते. आम्ही तिला सांगितलं एवढा मस्त पावसाळ्यात मस्तपैकी नॉनव्हेज काहीतरी डिश होऊन जाऊ दे. तर मग आम्ही लगेच डिसिजन घेतला बिर्याणी बनवण्याचा. तर तुम्हाला आम्ही दाखवतो तर कशी बिर्याणी बनवतो ते. तर बिर्याणीची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. सर्वात आधी मोठ्या टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. जसं की तुम्ही बघू शकता इथे तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी, त्याच्यानंतर जिरं अशा वस्तू टाकून थोडंसं पाणी उकळायला ठेवायचं आहे. सर्वात आधी आपण भात रेडी करणार आहोत, जो भात आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे. त्यासाठी बासमती राईस मी 2 तास आधी भिजत ठेवला होता. त्यानंतर हे चिकन पप्पांनी आणलेलं आहे. तर चिकनला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आणि थोडंसं उकळून घेणार आहोत आपण चिकन, कारण ते इझिली शिजत नाही डायरेक्टली आपण जर बिर्याणीमध्ये टाकलं तर थोडंसं आधी शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये. तर बघा ह्या प्रकारे मी शिजवून घेतलेलं आहे. काही नाही, तेलामध्ये थोडंसं हळद आणि धनाजिरा पावडर टाकून फ्राय करायचं, पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि 1-2 शिट्ट्यांची उकड काढून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इथे 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि आलं लसूणची पेस्टही तयार करून घ्यायची आहे लगेच. आलं लसूणची पेस्ट भरपूर प्रमाणात लागते. त्याचप्रमाणे इथे पाणी उकळलेलं आहे आपलं. तर पाणी उकळल्यानंतर जो भात आपण तांदूळ आपण जो भिजत ठेवला होता तो तांदूळचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो तांदूळ आपण ह्या टोपामध्ये टाकायचा आहे, शिजण्यासाठी टाकायचा आहे. तर तांदूळ शिजायला थोडासा वेळ लागतो आणि आपण तांदूळ जो आहे तो 50% शिजवणार आहे, 50% वाफेवर शिजणार आहे. त्याचप्रमाणे इकडे आपण जो ग्रेव्ही बनवणार आहे चिकन, इकडे आपण थोडासा मसाला रेडी करणार आहोत. टोमॅटो, हिरवी मिरची, त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून आपण हा मसाला रेडी करणार आहोत. इकडे आपला भात शिजत आलेला आहे. त्यामध्ये आपण थोडंसं लिंबूची एक स्लाइस टाकलेली आहे, भात व्यवस्थित शिजावा म्हणून. शिजलेला भात आपण व्यवस्थित मोकळा करून घेणार आहोत. एका मोठ्या परातीमध्ये हा भात मोकळा करून घ्यायचा आहे. थोडासा हवेवर ठेवायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित मोकळा होईल असा. त्यानंतर आपण तूप गरम करणार आहोत एका दुसऱ्या टोपामध्ये आणि तुपाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे. बिर्याणी बनवताना तूप आणि तेल ह्या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात असतील तरच बिर्याणी योग्य टेस्टी अशी तयार होते. त्यामुळे भरपूर प्रमाणात तेल आणि तूप घेतलेलं आहे, तुम्ही इकडे बघू शकता. तर तेल आणि तूप व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आपण जे कांदे कट करून घेतलेले होते ते कांदे त्यामध्ये घालायचे आहेत. कांदे व्यवस्थित फ्राय करायचा आहे. भरपूर वेळ आपल्याला कांदा फ्राय करायला लागणार आहे. कांदा हा सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून तो जळाला नाही पाहिजे आणि थोडासा ब्राउनिश रंगावर हा कांदा आपण फ्राय करून घेणार आहोत आणि तो सतत हलवत राहायचा आहे जोपर्यंत असा ब्राऊन रंग येईपर्यंत हा कांदा हलवत राहायचा आहे. त्यानंतर आपण जी आलं आणि लसणाची पेस्ट होती ती यामध्ये टाकायची आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर व जो मसाला आपण रेडी केला होता मिक्सरमध्ये तोही आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. यानंतर काही मसाले आपण ॲड करणार आहोत. त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला, जे 2 छोटे छोटे पॅकेट असतात असे, म्हणजे साधारणतः 2 चमचे चिकन बिर्याणी मसाला लागणार आहे आपल्याला. त्यानंतर काश्मीरी लाल मसाला 2 चमचे साधारणतः आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर धनाजिरा पावडर 2 चमचे,
त्यानंतर आमचूर पावडर, ते सुद्धा आपल्याला साधारण 1 चमचा लागणार आहे। आमचूर पावडरने थोडासा आंबटपणा येतो आणि टेस्टही खूप छान होते। 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर जिरा पावडर, अच्छा म्हणजे आधी धना पावडर टाकलेली होती, ही जिरा पावडर आहे। त्यानंतर थोडासा काश्मीरी लाल मसाला अजून आपण टाकत आहोत कलरसाठी। हे सर्व मसाले मिक्स करून आपण जी ग्रेव्ही तयार करत आहोत त्यामध्ये आपण हे मसाले टाकणार आहोत आणि व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे आणि हे मसाले शिजू द्यायचे आहेत। थोडंसं तेल सुटलं पाहिजे या मसाल्यांना। व्यवस्थित तेल सुटल्यानंतर थोडंसं काळं मीठ आपण आता टाकलेलं आहे। अशा प्रकारे बिर्याणी केली की ती एकदम परफेक्ट होते, अगदी हॉटेलसारखी, धाब्यावर वगैरे मिळते त्या प्रकारची बिर्याणी ही तयार होते। तर आपण जे चिकन शिजवून घेतले ते आता आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घेत आहोत आपण। हे शिजते तोपर्यंत भातही रेडी करून घेतलेला आहे। भाताला थोडासा कलर दिलेला आहे, कलर यूज केलेला आहे तांदळाला। आणि आता या शिजलेल्या ग्रेव्हीमध्ये आपण हा भात थोडा थोडा टाकून पसरवून घेत आहोत। मिक्स आता आपण करणार नाही आहोत, फक्त टाकून घेणार आहोत टोपामध्ये। आणि वरून काही मसाले टाकायचे आहेत यामध्ये, त्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला आपण टाकणार आहोत फ्लेवरसाठी आणि थोडासा बिर्याणी मसाला पुन्हा एकदा थोडासा स्प्रिंकल करणार आहोत, जास्त नाही, एकदम थोडासा टाकणार आहोत। यामुळे खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला वरून टाकल्यानंतर। तर इकडे आपल्याला एकदम हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी आपण थोडासा बार्बिक्यू टाईप आपण त्याला स्मोक देणार आहोत। स्मोकसाठी इथे मधोमध एक वाटी ठेवलेली आहे आणि कोळशाचे जे तुकडे आहेत ते आपण अशा प्रकारे जाळून त्यामध्ये टाकत आहोत। आता यावर थोडंसं तूप घातलं की हा जो स्मोक आहे हा आपल्या बिर्याणीला लागणार आहे। पण बिर्याणीला स्मोक लागण्यासाठी तो टोप व्यवस्थितपणे कव्हर करणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून इकडे फॉईल पेपरने आपण आपला जो टोप आहे तो व्यवस्थित कव्हर करून घेतलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता। आणि यावेळेला गॅसही ऑन ठेवायचा आहे, बंद करायचा नाही आहे। बारीक गॅसवर व्यवस्थित स्मोक या बिर्याणीला लागू द्यायचा आहे थोड्या वेळासाठी, साधारण अर्धा तास ही प्रोसेस करायची आहे। अर्ध्या तासानंतर हे बघा स्मोकही आता लागलेला आहे, बिर्याणी व्यवस्थित आपली रेडी आहे। आपण एकदा व्यवस्थित बिर्याणी हलवून बघूया। हे बघा, हा आहे आपला फायनल बिर्याणीचा लुक। तर फ्रेंड्स, आपली बिर्याणी आता तयार आहे, एकदम मस्त बिर्याणी, पूर्ण घरभर या बिर्याणीचा सुगंध पसरलेला आहे। इतकी टेस्टी अशी बिर्याणी ही दिसत आहे, एकदम ढाब्यावर आणि हॉटेलमध्ये मिळते सेम तशीच दिसत आहे आणि टेस्टही याची तशीच आहे अगदी। तर मस्तपैकी बाहेर थंड वातावरण आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये अशी गरम गरम बिर्याणी खायची मजाच वेगळी आहे। चला तर आम्ही आता बिर्याणी खायला बसतो। तुम्ही काय करणार तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा, रेसिपी आवडली असेल तर। पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। बाय बाय।